ऐन निवडणुकीच्या काळामध्ये केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। कांद्यावरची निर्यात बंदी सरकारनं हटवली असून जगभरात कुठेही $550 प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्यानं आता कांदा निर्यात करता येणार आहे। 7 डिसेंबर 2023ला निर्यात बंदी लागू करण्यात आली होती आणि याचा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसला होता। यानंतर NCELच्या माध्यमातून काही देशांमध्ये निर्यात सुरू झालेली होती, मात्र या संदर्भात अनेक तक्रारी होत्या। अखेर काल रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं हा नवा निर्णय घेतलाय। या निर्णयाचं निर्यातदारांनी स्वागत केलेलं असून शेतकऱ्यांनाही निश्चित फायदा होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आणि आता थेट जाऊयात, कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर नाशिकच्या बाजार समितीमध्ये नेमकं काय चित्र आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, काय नेमकं चित्र आहे सध्या नाशिकच्या बाजार समितीमध्ये? व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आहे, शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? अमोल, आपण जर बघितलं तर नाशिक जिल्हा हा कांद्याचा आगार हा समजला जातो। काल हा निर्णय झालेला आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समितीमध्ये लिलावाला सुरुवात झालेली आहे आणि कांद्याच्या सरासरी भावामध्ये देखील वाढ झाल्याचं बघायला मिळतंय। शेतकऱ्यांसाठी खरं तर हे सकारात्मक असं चित्र आहे। आपण जर बघितलं तर मी आता नाशिक बाजार समितीमध्ये आहेत। माझ्यासोबत आता कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आहेत, यासोबतच हिरामण परदेशी आहेत, आडते देखील आहेत, व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। पहिले हा जो निर्णय झालेला आहे, किमान मूल्य $550 मेट्रिक टन आहे, याकडे तुम्ही कसं बघता? समाधानी आहात? नाही, समाधानी असं म्हणता येणार नाही, कारण मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये 2023ला 40% निर्यात शुल्क लागू केलं, त्याच्यानंतर किमान निर्यात मूल्य आणि त्यानंतर पुढे जाऊन 7 डिसेंबरची कांदा निर्यात बंदी, या 8-9 महिन्याच्या कालावधीमध्ये कांद्याच्या निर्यातीवर जे काही बंधनं केंद्र सरकारकडून घालण्यात आले, याच्यामुळे शेतकऱ्यांचं, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचं कोट्यवधीचं नुकसान झालं आहे। हे नुकसान कोण भरून देणार, हा मूळ आमचा प्रश्न आहे। आणि आज निवडणुकीच्या ज्या 7 मे, 13 मे आणि 20 मेचा जो टप्पा कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये आहे, तो डोळ्यासमोर ठेवून कुठं हा निर्णय घेतला आहे का? कारण ह्या निर्णयामध्ये पूर्णपणाने सरकारने हातमोकळे केले नाही। याच्यामध्ये सरकारने कांद्यावरती निर्यातीसाठी $550 आहे प्रति टनासाठी निर्यात शुल्क लागू ठेवलं आहे। शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळात खुश करण्यासाठी निर्णय घेतला असं तुम्हाला म्हणायचं? असंच आम्ही म्हणू, कारण मागच्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून करोडो नुकसान झालं, हे नुकसान झालेले शेतकऱ्यांनी कांदा पिकवण्यामध्ये मोठं कष्ट केलेलं आहे, त्यांचं नुकसान कोण भरून देणार, हा मुळात प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे। आपण जर बघितलं तर यांचा संघटनेचा आरोप आहे, मात्र दुसरीकडे आज नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समितीमध्ये भाव हे वाढल्याचं बघायला मिळत आहे। भाऊ, काय सांगाल, आता काय परिस्थिती आजची, किती भाव वाढले? केंद्र सरकारने जी निर्यात पूर्णतः खुली केली, हा निर्णयाचं निश्चितच व्यापारी आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने स्वागत आहे। आज जर बघितलं, गेल्या 2-4 दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1200 ते 1400 रुपये कांदे विकत होते, आज तेच प्रत्येक बाजार समितीमध्ये 400 ते 500 रुपये क्विंटल याने जादा दराने विकण्याची सुरुवात झाली आहे। यापूर्वी जे माल देशावरती जात होता आणि इतर लोकलमध्ये होता, तर शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्याचं मोठ्या प्रमाणात भारी नुकसान होत होतं। परंतु आज ही निर्यात खुली केली आहे, याचा अर्थ असा आहे की पूर्ण ते देशामध्ये, तर देशांतर्गत तर बाजारपेठेचा माल जाणारच आहे, परंतु विदेशामध्ये प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी स्टेट खुले करून दिलेले। फक्त त्यांची 550 मेट्रिकची जी अट आहे ती थोडी जर शिथिल केली असती, तर बाकीच्या बाबतीत जर म्हटलं तर शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना याच्यात निश्चितपणे चांगला फायदा होईल आणि व्यवस्थितपणे दर भेटतील। काही शेतकरी देखील माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। दादा, काय वाटतं ह्या निर्णयाकडे होईल फायदा शेतकऱ्यांना? हो, ह्या निर्णय जो आजचा घेतलेला आहे, याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, पण तो काही 100% फायदा होणार नाही, साधारण 25% फायदा होईल। पण त्यांनी जे कमीत कमी 4 ते 6 महिने असं जर चालवलं बाजार मार्केट, आता 4 तासामध्ये लगेच 500-600 रुपये भाव वाढवले, असं जर पुढं 2-4 दिवसामध्ये अजूनही भाव वाढवले तर शेतकरी अजून आनंदी राहील, व्यापारी आनंदी राहतील, सगळ्यांचं चांगलं होईल, असं माझं मत आहे बा। असं अमोल, धन्यवाद प्रांजल। व्यापाऱ्यांच्या या प्रतिक्रिया आपल्याला मिळालेल्या आहेत आणि तुम्ही त्या जाणून घेतल्या, त्याबद्दल तुमचे आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।